डायरी का लिहावी, दैनंदिनी का लिहावी आणि त्याने तुमची सेल्फ वर्थ कशी वाढते याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मला ती सवय कशी लागली हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझे जे आजोबा आहेत ना ते प्रिन्सिपल होते आणि ते ना डायरीज लिहायचे. ते लहानपणापासून त्यांनी इतक्या साऱ्या डायरीज लिहिल्या. त्यांच्या कॉलेज टाइम्सपासून त्यांनी डायरीजमध्ये डिटेलमध्ये काय काय झालेलं आहे, महत्त्वाचे सगळे जे इन्साइट्स असतात की काय झालेलं आहे लाईफमध्ये, ते काय घडलेल्या गोष्टी त्या सगळ्या लिहिल्यात. मग त्यांच्याकडून ते शिकत असताना मी सुद्धा ते लिहायला सुरुवात केलं कॉलेज टाइम्सपासनं. तर आज जेव्हा मी म्हणजे जर आपण एका आठवड्याची डायरी लिहिली, एका आठवड्यानंतर जेव्हा आपण पहिल्या दिवसाचं वाचतो तर ते आपल्या परमनंट मेमरीमध्ये जातं आणि आपल्याला स्वतःबद्दल कौतुक वाटतं की आपली भाषा किती प्रगल्भ आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्या आठवणींची उजळणी होत असते जेव्हा आपण डायरी लिहून काढतो. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या लिहून काढतो आपल्या भाषेत, तेव्हा आपली भाषा प्रगल्भ होते आणि ज्या आठवणी आहेत ना, मेमरीज आहेत ना, त्या सगळ्यांची उजळणी होत असते. आणि आता 1 वर्षापूर्वी लिहिलेली डायरी जेव्हा आपण परत उघडून वाचतो आणि त्याच्यात काय काय झालेलं आहे, आपले कोण फ्रेंड्स होते, म्हणजे काही वर्षांनी ना आपण आपले फ्रेंड्स पण विसरून जातो की अच्छा 2008 मध्ये कोण माझे फ्रेंड्स होते, त्यांची नावं काय होती, ते मला काय म्हणाले होते किंवा काय घडलं होतं. त्या सगळ्या गोष्टींची नोंद जेव्हा डायरीमध्ये असते ना, तेव्हा तुम्हाला ते वाचताना पण खूप मजा वाटते की आपण तेव्हा 10 वर्षापूर्वी कसे होतो. आपण इव्हॉल्व्ड होतो, मॅच्युअर होतो, इमॅच्युअर होतो, किंवा त्या काळात आपल्याला शेरोशायरी आवडत होती किंवा पर्टिक्युलर काही सवयी असतील किंवा मिलेनियल लोकांच्या काही गोष्टी असतील ज्या तुम्ही त्या काळात करत असाल, त्या तुम्ही डायरीमध्ये लिहिलेल्या आहात. तर त्या तुमच्या आयुष्याची पूर्ण उजळणी होते. म्हणजे जसं पुस्तक वाचताना मजा येते ना, लेखकाने लिहिलेल्या गोष्टी तुम्ही वाचत असतात ना, तर जेवढी मजा येते, जेवढं इमॅजिनेशन आपलं कल्पनाशक्ती काम करत असते, व्हिज्युअलायझेशन होतं, तर स्वतःची डायरी वाचताना सुद्धा आपल्याला गोष्टी व्हिज्युअलाइज होतात आणि आपलं आयुष्य किती सुंदर होतं असं आपल्याला जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आयुष्य जगण्याचा जो एक उत्साह आहे, जी एक उत्स्फूर्तपणा आहे, तो आतूनच ऑटोमॅटिकली येतो आणि आपोआप येतो तो. आणि आपल्याला स्वतःबद्दल कौतुक वाटतं. एक सेल्फ वर्थ, स्वतःची किंमत, स्वतःची प्रतिमा सुधारते हे केल्याने स्वतःबद्दल आपल्याला कौतुक वाटतं. आपल्या आयुष्याची जी जर्नी आहे, आयुष्याचा जो प्रवास आहे, तो आपण अगदी निरीक्षण करत असतो जेव्हा आपण ते वाचन करत असतो आपल्याच डायरीचं. आणि म्हणून डायरी लिहिली पाहिजे आणि त्याच्याने तुमचं सेल्फ वर्थ वाढणार आहे. मग ते तुम्ही त्याला जर्नलिंग म्हणू शकतात. जर्नलिंग म्हणजे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या निगेटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी आणि तुमची स्वप्न तुम्ही त्यामध्ये लिहितायत. तुमचे विजन्स, अफर्मेशन्स, पॉझिटिव्ह गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये लिहितात आहे. सो हे जेव्हा तुम्ही करतात ना, तर तुम्ही नेहमी पॉझिटिव्हच राहतात, सकारात्मकच राहतात. ऑप्टिमिझम तुमच्यामध्ये इतका खच्चून भरला जाईल, इतकं तुमच्यामध्ये आशावादीपणा येईल की तुम्हाला कुठलीही नकारात्मकता, कुठलंही डिप्रेशन येणारच नाही. तुम्ही त्याच्यामध्ये छान ड्रॉइंग्स काढू शकतात, स्केचेस बनवू शकतात, न्यूजपेपरमधून कटिंग्स घेऊन त्याच्यामध्ये पेस्ट करू शकतात. तुमची जी पण स्वप्न आहेत ना, ती तुम्ही तिथे पेस्ट करू शकता. आणि हे सगळं करताना खूप मजा येत असते, ती स्वप्न रेखाटताना आणि स्वतःबद्दल लिहिताना आणि सगळं काही करत असताना खूप मजा येते. आणि ही सगळी डायरी जेव्हा तुम्ही वाचतात, त्याला तुम्ही नंतर पुस्तकामध्ये कन्वर्ट करू शकतात. तुम्हाला जेव्हा वयाच्या 70व्या वर्षी वाटेल की ऑटोबायोग्राफी लिहावी, तर तुमचं सगळं काही लिटरेचर रेडी आहे. लिटरेचर, साहित्य रेडी आहे जर तुम्ही डायरी लिहित असाल तर. तुम्हाला या गोष्टी पटल्या असतील, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आवडल्या असतील तर लाईक करा माझ्या व्हिडिओला, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला क्वेरी, सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.